नमस्कार, मी तनुजाच ब्रह्मर्पणमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। यापूर्वी आपण चटणीचे दोन प्रकार पाहिलेले आहेत। एक शेंगदाण्याची चटणी पाहिलेली आहे आणि कढीपत्त्याची चटणी पाहिलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करा। आज आपण तशीच एक मस्त रेसिपी पाहणार आणि जी की एकदम हेल्दी सुद्धा आहे आणि सोपी आहे, ती म्हणजे पूड चटणी। पूड चटणी ही अनेक प्रकारे केली जाते। आज आपण डाळींची पूड चटणी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। 2 कप चणा डाळ, 1 कप उडद डाळ, पाव कप तूर डाळ, किसलेले खोबरं 1 कप, 6 ते 7 चमचे तिखट, 2 चमचे तेल, मीठ चवीनुसार, 1 चमचा जिरे, पाव कप तीळ, 1 कप कढीपत्ता, अर्धा कप चिंच, पाव चमचा हिंग, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद। सर्वप्रथम आपल्याला सगळ्या डाळी ह्या कोरड्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याही मंद आचेवर आपल्याला सतत परतत राहून भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण चणा डाळ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आहे। कच्ची बिलकुल ठेवायची नाही आणि करपायची बिलकुल नाहीये। तर छान आपली चणा डाळ भाजून झालेली आहे। आपण ही एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर तसंच उडद डाळ आपण छान सतत परतत राहून भाजायची आहे। प्रत्येक आपल्याला डाळ भाजताना हे सतत परतत राहायचं आहे आणि मंद आचेवर भाजायची आहे। त्यानंतर आपण इथे तूर डाळ भाजून घेत आहोत आणि तूर डाळ ही आपली मस्त भाजून झालेली आहे आणि सर्व डाळी ह्या वेगळ्या वेगळ्या ठेवल्या आहेत। त्यानंतर आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत। तीळ ही छान तडतडले की आपण ती सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीचे साहित्य म्हणजेच मोहरी, हिंग, कढीपत्ता, जिरे हे घालायचं आहे। यातच तुम्ही हळद घालू शकता, पण मी हळद नंतर घालणार आहे। तसंच आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे आपल्याला। कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर आपण याच्यामध्ये चिंच घालणार आहोत आणि चिंच ही आपल्याला छान कडक होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। तर पूड चटणीसाठी आपली फोडणी तयार आहे। आता गॅस बंद करून आपण हे साईडला ठेवूयात। इथे आपण डाळी ज्या भाजल्या आहेत त्या डाळी आपल्याला बिलकुल करपू द्यायच्या नाहीत, मंद आचेवर आपल्याला त्या भाजायच्या आहेत आणि भाजताना फक्त त्याचा छान सुगंध आला पाहिजेत आणि त्या थोड्याशा कडक झाल्या पाहिजेत, इतकेच आपल्याला भाजायचे आहेत। त्यामुळे बिलकुल डाळी आपल्याला ह्या करपू द्यायच्या नाहीयेत, ही इतकीच काळजी आपल्याला ही घ्यायची आहे। तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण तीळ आणि किसलेलं सुकं खोबरं हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। याची छान पूड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मी अशी पूड केलेली आहे। तर ही पूड आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक डाळ वाटून घ्यायची आहे। सर्वप्रथम मी येथे चणा डाळ एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे। वाटल्यानंतर तुम्ही चाळू शकता, पण मी इथे एकदम त्याची बारीक पूड केलेली आहे, त्यामुळे मी चाळत नाहीये आणि ही वाटलेली डाळ आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये तूर डाळ वाटून घेणार आहोत। तूर डाळी आपल्याला अशाच प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि त्याच बाउलमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे। सर्व डाळी आपण एकत्र वाटत नाहीत कारण त्या व्यवस्थित वाटल्या जात नाहीत। आता आपण उडद डाळ वाटून घेणार आहोत, म्हणून आपण डाळी ह्या वेगळ्याच भाजल्या आणि वेगळ्याच वाटून घेत आहोत आणि ही पण आपली उडद डाळची पूड आहे, ती पण आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घेणार आहोत। इथे मी काश्मीरी तिखट घेतले, त्याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि इथे चवीनुसार साधारण 1.5 ते 2 चमचे मी मीठ घेतले आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जी फोडणी करून घेतली होती ती फोडणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत। कढीपत्त्याची, चिंच, जिरं, मोहरी, हिंगाची आणि हे पण आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये हळद घालणार आहोत। हळद तुम्ही फोडणीत घातली तरी चालेल आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, कारण आपण इथे डाळी वाटल्या पण चिंच अजून वाटली गेलेली नाहीये, त्यामुळे चिंच आणि डाळी सर्व एकजीव होण्यासाठी आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे।
तर इथे मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तिखट, मीठ, चिंच आणि सर्व आपल्या डाळी, तीळ, खोबरं एकदम एकजीव मस्त झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपले जे पूड चटणीचं मिश्रण आहे ते सर्व मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि आपली पूड चटणी ही तयार झालेली आहे. ही पूड चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि एकदम मस्त अशी आपली पूड चटणी झालेली आहे. खूप खमंग आणि एकदम चविष्ट झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला बिलकुल विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. अशी एकदम छान आणि एकदम हेल्दी अशी पूड चटणीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही पूड चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ह्याला महिना ते 1.5 महिना तुम्ही अवश्य वापरू शकता. ती बिलकुल खराब होणार नाही. तितके दिवस ती आरामशीर टिकेल. ही पूड चटणी तुम्ही दह्यामध्ये कालवून चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. तसेच ती तोंड लावण्यासाठी एकदम मस्त ऑप्शन आहे. तसेच आपण जेव्हा काही कोशिंबिरी करतो तेव्हा कोशिंबिरीमध्ये ही थोडीशी पूड चटणी घातली तरी त्या कोशिंबीरची चव खूप छान लागते. तर ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला बिलकुल विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत.